मामा तुमची लढत कुणाशी आहे? कारण आता लढत असती तर इथं एकमेकाचे पाठिंबे घ्यायची परिस्थिती निर्माण झालीच नसती. नेहमी आम्ही पत्रकार तर म्हणतो किंवा धरण उशाला आणि कोरड घशाला. करमाळा तालुक्याच्या बाबतीत असं अनेकदा बोललं जातं. बरोबर. तर लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा काय अनुभव आहे? मामा, अजितदादा पवार आणि तुमचे संबंध उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. या निवडणुकीत तुम्ही अपक्ष उभं राहताय म्हणून तुम्हाला काय प्रेशर, त्रास काय झाला का? एक तर करमाळा तालुक्यानं एका जमान्यात सोलापूर जिल्ह्याचं राजकारण केलं. बरोबर. म्हणजे नामदेवरावजी जगतापांपासून अगदी सुशीलकुमार शिंदेंनी देखील करमाळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. अगदी जिल्हा परिषदेपासून तुम्ही मोहिते पाटील विरोधी तरुण तुर्क गट म्हणून चालवली. त्याचा आज करमाळा तालुक्यात काम करताना त्रास होतो की त्याचा उपयोग झालेला आहे? जय हो महाराष्ट्र. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या वतीनं राज्यात जी मोहीम आम्ही हाती घेतलेली आहे त्या मोहिमेच्या अंतर्गत आज सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा विधानसभा मतदारसंघात आम्ही आलेलो आहोत. मला सांगायला अभिमान वाटतो की या जिल्ह्याची ओळख हे उजनी धरण, त्याचबरोबर कमलादेवीचं मंदिर आणि कलाक्षेत्रातला आपला नागराज मंजुळे, आणि पुढची ओळख जी आहे ती संजय मामा शिंदे. संजय मामा शिंदे हे करमाळ्याचे विद्यमान आमदार आहेत आणि या निवडणुकीला ते अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जात आहे. सहकार क्षेत्रात अगदी शून्यातून ज्यांनी आपलं विश्व निर्माण केलं, कापड उद्योगात किंवा टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये ज्यांनी शून्यातून आपलं विश्व निर्माण केलं, आणि हे करत असताना ग्राम विकासाचा ध्यास घेऊन त्यांनी प्रत्येक गावाचं विकासाचं नक्की नियोजन कसं असावं याचं एक मॉडेल घेऊन करमाळा तालुक्यात आपल्या कामाला सुरुवात केली आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन या तालुक्यात एक स्वतःचं असं नेटवर्क की जे जातीपातीच्या पलीकडचं असेल, पक्षाच्या पलीकडचं असेल, आणि म्हणूनच ते सफरचंद चिन्ह घेऊन या निवडणुकीत करमाळा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. मी संजय मामा शिंदे यांचं राज्यातल्या डिजिटल मीडियाच्या वतीनं स्वागत करतो. त्याचबरोबर आज पारेवाडी इथं की दिवसभर प्रचाराची धांदल त्यांच्या मागं आहे. अजून देखील अनेक गावांना त्यांना भेटी द्यायच्या आहेत, परंतु आमच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा पायल गांधी, आमचे पदाधिकारी प्रज्योत गांधी आणि आमच्या तालुक्याचे अध्यक्ष दिनेश मडके यांच्या सगळ्यांच्या आग्रहावरून संजय मामा शिंदे यांना आज आम्ही पाचारण केलेलं आहे. मामा, खरं तर तुमचं रेकॉर्ड आहे. अपक्षांची एक वेगळी संस्कृती तुम्ही आणली. हे अपक्षाचं गणित तुमचं काय? तिचं माझं कॉलेज जीवनानंतरचं ते राजकीय करिअर सुरू झालं गावच्या सरपंचापासून, आणि पहिली पंचायत समिती निवडणूक ज्यावेळेस लागली, माझं वय वर्ष साधारण 25-25.5 होतं, 26 वर्ष साधारण वय वर्ष होतं. आणि त्यावेळी असाच प्रयोग मी केलेला होता, काही अपक्ष आणि पक्षावरती, आणि त्याच्यामध्ये पूर्ण यश तालुक्यामध्ये त्यावेळेस मिळालं होतं. त्यावेळेस माझ्याबरोबर जे शिवाजीराजे कांबळे असतील, त्यानंतर भरत पाटील असतील, तिकडं अनेक सहकारी त्याच्यामध्ये होते. त्यावेळेस पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली 96ला, आणि आम्ही पॅटर्न असा केलेला होता की बाबा त्यावेळेस काँग्रेस आणि यस काँग्रेस हे दोन घटक होते तालुक्यामध्ये. विनायकराव पाटील हे यस काँग्रेस म्हणून अध्यक्ष होते,
आणि धनाजी तात्या काँग्रेसमध्ये होते, आम्ही पण यस काँग्रेसमध्येच काम करत होतो. मला वाटतं पहिला प्रयोग त्यावेळेस तिथं तो आम्ही केलेला, त्यामुळं तिसऱ्या पक्षाला कुठं चान्स मिळालेला नव्हता म्हणजे. आणि त्यावेळेस पासून बऱ्याच निवडणुका अपक्षच माझ्या झाल्या. म्हणजे तुम्ही बघितलं असेल की मी जिल्हा परिषदेला सुद्धा अपक्षच आमदार अध्यक्ष झालो. त्यानंतर 14ची विधानसभेची निवडणूक मी अपक्षच लढवली होती आणि 19लाही अपक्षच निवडून आलो. आणि त्यामध्ये काय होतं की अपक्ष ज्यावेळेस आपण निवडणूक लढवतो त्यावेळेस आपल्याला लोकांमध्ये फार काम करावं लागतं. होय, म्हणजे चिन्हापासून सुरुवात होते. हा, कारण स्वतःच अस्तित्व ठेवावं लागतं आणि मग त्याला तो पिरियड पण भरपूर राहतो. म्हणजे अपक्ष निवडून विधानसभा निवडून यायचं किंवा पहिलं तर आमदार होणं हेच मूळ, त्याचा पिरियड पण तसा मोठा आहे तो. व्हायचं म्हणून आमदार होणं आणि ऍक्सिडेंटली होणं ह्यात जमीन आसमानचा फरक आहे. कारण व्हायचं म्हणलं तर मग त्याचे स्तर फार आहेत आणि तेवढं तुम्हाला वेळ पण द्यावा लागतो, तेवढे दिवस पण काढावे लागते आणि त्याच्याशिवाय त्याच्यातली प्रलब्धता पण तुम्हाला येत नाहीये. आणि माझं एक होतं की बाबा आपल्याला व्हायचंय तर चांगल्या ह्यानं आमदार व्हायचं, आणि त्यामुळे मग मी अपक्षाचा पॅटर्न हा ठेवलेला आहे. मामा, तुम्ही आत्ताच म्हणले की बाबा व्हायचं म्हणून व्हायचं आमदार, असं तुम्हाला कधीच वाटलं नाही आणि त्या दृष्टीनं तुम्ही तयारीला लागला. पण तुम्ही करमाळाच हा मतदारसंघ त्यावेळी, आता तर तुम्ही करमाळ्याचे झालेलाच आहात, परंतु ज्यावेळी निवड केली करमाळ्याची का केली? एक तर मला 2000ला मी म्हणजे 96ला सभापती झाल्यानंतर 2000ला माझ्या लक्षात आलं की बाबा लोकांमध्ये काम केलं तर ही संधी मिळू शकते. आणि त्यावेळेस मला वाटलं खरं आमदार व्हावं, पण त्याचा पुन्हा जसं जसं आपण आमदार किती लढवायची म्हणल्यानंतर त्यात किती म्हणजे हे आहेत, अँगल आहेत, ते लक्षात यायला लागले मला. आणि मग ती स्टेज येईपर्यंत तर गडबड करून उपयोग नाही हे मी ठरवलं. त्यानंतर मला 2014 आलं फॉर्म भरायला. 2009ला लकीली पुनर्रचना झाली मतदारसंघाची. पुनर्रचनेमध्ये माझं स्वतःचं गाव पण आणि माढा तालुक्यात जिथं मी काम करत होतो तिथली 36 गावं, मी जिथं कारखानदारी उभा केली तिथं तो सगळा बेल्ट करमाळा तालुक्यामध्ये आला. आणि मग त्यानंतर 2009च्या नंतर मला वाटलं की इथं संधी आपल्याला पुढं मिळू. म्हणजे मतदारसंघ पुनर्रचना आणि त्यात तुमचं जे चालू कार्यक्षेत्र होतं ते येणं हा त्यातला प्रमुख मुद्दा ठरला. बरोबर. आणि दुसरं करमाळ्याचं राजकारण आणि माढ्याचं राजकारण किंवा सोलापूर जिल्ह्याचं राजकारण यात फार फरक आहे. तरी करमाळ्याच्या राजकारणात तुम्ही यशस्वी व्हाल असं का वाटलं तुम्हाला? नक्कीच करमाळ्याच्या राजकारणात आणि बाकीच्या आपल्या सोलापूर जिल्ह्यातल्या राजकारणामध्ये जमीन आसमानचा फरक आहे शेवटी. पण हिचं पोटेन्शियल पण भरपूर आहे. म्हणजे तुम्हाला काम करायला आहे, लोक चांगली आहेत. एकदा लोकांचा विश्वास मिळाला तर इथली लोक, मी बघतोय ना, वर्षानुवर्ष काम न होता सुद्धा लोक 40-40, 50-50 वर्ष एका एका गटामध्ये राहतात. म्हणजे ते स्टॅबिलिटी लोकांकडे भरपूर आहे. आणि त्यांना जर आपण व्यवस्थितपणे विकासाची दृष्टी देऊन जर आपण त्यांना टॅकल केलं तर ही लोक आयुष्यभर आपल्या बरोबर राहण्यासारखी या लोकांची मेंटॅलिटी आहे. एक तर करमाळा तालुक्यानं एका जमान्यात सोलापूर जिल्ह्याचं राजकारण केलं. म्हणजे नामदेवरावजी जगतापांपासून अगदी सुशीलकुमार शिंदेंनी देखील करमाळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. आणि जिल्ह्याच्या गटबाजीमध्ये मोहिते पाटील विरुद्ध नामदेवराव जगताप ही जी गटबाजी होती, त्या गटबाजीची परंपरा तरुण तुर्क म्हणून अगदी जिल्हा परिषदेपासून तुम्ही मोहिते पाटील विरोधी तरुण तुर्क गट म्हणून चालवली. त्याचा आज करमाळा तालुक्यात काम करताना त्रास होतो की त्याचा उपयोग झालेला आहे तुम्हाला? नाही, शेवटी राजकारणामध्ये कुठली तरी भूमिका घेऊन तुम्हाला चालावंच लागतं. आणि तुम्ही जर तुमची इमेज गोल गोल ठेवली तर मग लोक पण तुमच्या बाबतीत तसाच विचार करत राहतील. आणि त्यामुळे माझी पहिल्यापासून जी भूमिका आम्ही सगळ्या मंडळींनी घेतलेली होती
जिल्ह्यातल्या प्रस्थापितांच्या अगेन्स्ट बाबा जे राजकारण चाललेलं आहे आणि त्याला कुठंतरी आपण वाचा फोडायची, आणि त्या दृष्टीने ह्या घडामोडी सगळ्या सुरू झालेल्या होत्या. त्या साधारणतः 2000 पासूनच, म्हणजे 97-98 पासूनच त्याला थोडं थोडं स्वरूप यायला सुरुवात झालेली होती. आणि त्यामधून एक वेगळ्या विचाराचा गट तयार झाला आमचा, म्हणजे समांतर आम्ही एक आघाडी तयार केलेली होती. त्याच्यामधून जिल्हा परिषद लढवली होती, विधान परिषद लढवली होती आम्ही त्याच्यामधून. आणि लोकांनाही ते पाहिजे होतं की बाबा प्रस्थापितांच्या काही चुका असतील तर त्याला न्याय दुसरी बाजू कोणीतरी पाहिजे, अशी साधारणतः त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. मोहिते पाटलांचा काय तो वैयक्तिक आमचा कोणाचा विरोध नव्हता. मोहिते पाटलांचे आणि आमचे संबंध तसे चांगलेच चांगले. पण तात्विक मतभेद होते. ज्या गोष्टी जिल्ह्याच्या विकासाला घातक होत्या त्याच्यामध्ये काही मतमतांतर आमची झालेली होती, त्यातून हे वाढत गेलेलं. असं नेहमी आम्ही पत्रकार तर म्हणतो किंवा धरण उशाला आणि कोरड घशाला. करमाळा तालुक्याच्या बाबतीत असं अनेकदा बोललं जातं. बरोबर. तर लोकप्रतिनिधी म्हणून तुमचा काय अनुभव आहे? खरंच करमाळा तालुक्याच्या घशाला कोरड आहे का? नाही, तसं करमाळा तालुक्याला मी मगाशीच तुम्हाला म्हणलं की इथं संधी भरपूर आहे. एक तर करमाळा तालुक्यातल्या जवळजवळ 39 गावं इथं प्रस्थापित झालेली आहेत, विस्थापित झालेली आहेत उजनीमध्ये. ते गावांना उजनीचा लाभ मिळतोय भरपूर. पण पलीकडचा सगळा भाग, पूर्व भाग हा पाण्यापासून वंचित आहे. पलीकडं उत्तर बाजूला तुम्ही गेला तर कुकडीसारखा विषय आहे जो 40-50 वर्षापासून चालूच आहे. म्हणजे कुकडीचं काम चालू आहे पण पाणी मिळत नाही. अशा वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे विषय आहेत, पण बराचसा भाग इकडं पाण्या वाचून वंचितच आहे. त्याच्यावर मग आता तुम्ही काय काम करताय? आता मी आमदार झालो त्यावेळेस खरं तर दहेगाव योजना, सिनामाडा योजना, बार्शी उपसा, आष्टी उपसा आणि शिरापूर उपसा, ह्या साधारणतः 95-96च्या बजेट मधल्या योजना आहेत. त्या एकाच वेळेस यांना मंजुऱ्या मिळाल्या, निधी मिळाला, त्याची टेंडर झाली, तोड झाली. पण त्यातली सिनामाडा योजना आमची माड्यातली 2003ला चालू झाली. तिथला दुसरा प्रोजेक्ट होता भीमासेना जोड कालवा, तोही 2003ला ते सुरू झाला. पण बाकीच्या ह्या योजना रखडत गेल्या. त्यातली दहीगाव योजना 2017ला आता चालू झाली, नारायणाबांच्या कालावधी. म्हणजे त्याचं टेस्टिंग झालं, पण ते पण काय कामं अजून बरीचसे त्याच्यामधले राहिलेले आहेत. तेवढ्या व्यवस्थितपणे ते चालवली गेली नाही. 19ला मी आमदार झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की त्याची सुधारित प्रशासकीय मान्यता संपलेली होती. आणि मग सुधारित प्रशासकीय मान्यता जर संपलेली असेल तर पुढे ती योजनेला बजेट मिळायचा विषयच राहत नाही तुमचा. आणि त्यामुळे मग पहिल्यांदा मी ती सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तयार केला. हे सरकार स्थापन झालं की कोविड सारखं संकट आल्यामुळं सगळंच ठप्प झालेलं होतं. म्हणजे सरकारची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती अडचणीची झालेली होती. पण त्या पिरियडमध्ये आपण जे सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव आहे तो तसा प्रस्ताव क्रिटिकल प्रस्ताव असतो, अनेक कमिट्यामधून त्याला जावं लागतं. तर तो प्रस्ताव त्या कालावधीत त्याला लगे पैसे लागणार नव्हते, पण तो मिळाल्याशिवाय उद्या पैसे शासनाकडे आले तर आपण मागू शकणार नव्हतो. तर पहिल्या टप्प्यामध्ये तो मी सुधारित प्रशासकीय मान्यता करून घेतली. आणि ज्यावेळेस सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारली त्यावेळेस लगेच आपण त्याला 116 कोटी राहिलेल्या कामाला मला लागणार होते. 116 कोटीची एकदमच मी बजेटरी प्रोव्हिजन करून घेतली, त्याला टेंडर काढायला मंजुरी घेतली आणि कामही चालू करून घेतली. आणि जुनी जेवढी योजना चालू झालेली होती ती अतिशय व्यवस्थितपणे त्या 5 वर्षात अतिशय चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केला. योजना जवळजवळ 250-250 दिवस चालवली कंटिन्यू, आणि त्याचे रिझल्ट पण त्या परिसरामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतो. मामा, एकीकडं म्हणजे एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखालील सरकार लाडकी बहीणपासून अनेक योजनांचा प्रचार करत आहे. महाविकास आघाडी शरद पवारांसारखा दिग्गज नेता त्याचं नेतृत्व करतोय. या पार्श्वभूमीवर
एक अपक्ष उमेदवार म्हणून तुम्ही करमाळ्याच्या जनतेला कसा विश्वास देताय? हे काय हो का, हे युत्या आघाड्या त्यानंतर पक्षीय राजकारण हे इलेक्शनच्या पिरियडच्या वेळेस तात्पुरत्या वेगवेगळ्या घडामोडी असते. काय लगेचच त्या मतदारसंघाच्या सगळ्या सिच्युएशन चेंज होते असं नसतं. शेवटी तुम्ही 5 वर्ष मतदारसंघामध्ये काय वागताय, तुम्ही काय करताय ह्याचा स्वतःला शेवटी हे आपल्या आत्म्यालाच माहित असतं की आपण काय केलंय, आपण काय चांगलं केलंय, काय वाईट केलंय, आपण कुठं चुकलोय हे आपल्यालाच माहित असतं ना. त्यामुळे 5 वर्ष मला कॉन्फिडन्स आहे की आपण जनतेशी वागताना अतिशय प्रामाणिकपणे वागलोय. विकासाच्या बाबतीत अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केलेत. कुठल्याही बाबतीमध्ये कुणाची फसवणूक करून मतं मी घेतलेली नाहीत किंवा कुठली तरी आश्वासनं देऊन मतं घेऊन दिलेला शब्द प्रत्येक ठिकाणी पाळले. देताना शब्द मी विचार करून देतो, पूर्ण माहिती घेऊन देतो आणि दिल्यानंतर त्या माग सगळे एफर्ट्स लावून ते पूर्ण करण्यासाठी पण माझा तेवढाच ताकदीनं प्रयत्न माझा चालू असतो. मामा, अजितदादा पवार आणि तुमचे संबंध उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कुठल्याही आमिषाचा तर विषयच नाही, परंतु कुठल्याही दबाव किंवा याला न बळी पडता तुम्ही खंबीरपणे त्यांच्या मागं उभे राहणारे कदाचित महाराष्ट्रातले पहिले आमदार असाल. तर त्याचा काय या निवडणुकीत तुम्ही अपक्ष उभं राहताय म्हणून तुम्हाला काय प्रेशर, त्रास काय झाला का? नाही, प्रेशर आणि त्रास कधी होतो की जर नेत्यांचा विश्वास नसेल तर. आणि आतापर्यंत माझ्या ह्याच्यामध्ये, माझ्या राजकीय जीवनामध्ये दादा हे माझे काय आपण म्हणतो ते एक प्रेरणास्थान किंवा एक आपलं आपण कुणाचा आदर्श घ्यावा किंवा काम करताना कशा पद्धतीने करावं. तर हे फार पूर्वीपासून मी सरपंच असल्यापासून मी दादांना त्या ठिकाणी एक आवडता नेता म्हणून लाईक करतो. राजकीय गोष्टी वेगळ्या आणि त्यामधून आमची जी विश्वासार्हता आहे त्यांनाही माहित आहे. म्हणजे मी आता सुद्धा त्यांच्याबरोबर अपक्ष म्हणून काम करताना एकदाच त्यांनी मला विचारून घेतलं होतं की ही निवडणूक तू कशी लढवणार आहे, अपक्षच लढवणार आहे. त्याच्यावरती त्यांनी कधी मला विचारलं नाही की पुन्हा तू काय करणार किंवा काय, असं नाहीये. त्यामुळे ती विश्वासार्हता पण तुम्हाला तेवढ्या पद्धतीनं सांभाळावी लागते. आणि त्यांनाही खात्री पाहिजे की बाबा ह्याच्यामध्ये ज्या गोष्टी राजकीय असतात तर तिथं एक विश्वासाचं नातं असतं आणि ते सांभाळण्यामध्ये तेही माझ्याशी वागतानाच अतिशय त्यानं सांभाळते नेते म्हणून, आणि मी त्यांच्याशी तेवढंच प्रामाणिकपणे सांभाळतो. आता सफरचंद हे चिन्ह मतदारांपर्यंत पोहोचवताना काय त्रास जाणवतोय का किंवा काय अनुभव तुमचा? नाही, सफरचंद चिन्ह तर गेल्या वेळेसच मी घेतलेलं होतं. ऑलरेडी सफरचंद चिन्हावरती गेल्या वेळेस मी आमदार झालेलोच आहे आणि लकीली मला ते पुन्हा मिळालं. कारण बऱ्यापैकी लोकांना हे गेल्या वेळेस मला ज्या 78,000 लोकांनी मतं दिलेली आहेत त्यांनी पर्यंत हे सफरचंद पोचलेलंच आहे. आणि आता कामातून जी मतं वाढली असतील त्यांच्यापर्यंत फक्त पोचवायचं हे चिन्ह. या निवडणुकीत विजयाचं गणित तुम्ही कसं मानताय? विजय तर 100% मिळणार आहे. कारण कसं आहे की मी 2014ला ज्यावेळेस निवडणूक लढवली तर मतदारसंघाची रचना अशी आहे की करमाळा तालुक्यातली 118 गावं आणि माढा तालुक्यातली 36 गावं अशी साधारणतः रचना आहे. करमाळा तालुक्यातलं मतदान साधारण 2.25 लाख इकडं मतदान आहे आणि माढा तालुक्यातलं 1 लाखाच्या पुढं आत्ता गेलं. 14ची परिस्थिती बघितली तर 14ला 82,000 मतदान फक्त माढा तालुक्यातलं होतं आणि साधारण 1,90,000 का 95,000 करमाळा तालुक्यातलं होतं. तर ह्याच्यामध्ये झालेल्या पोलिंग पैकी मला 14ला या करमाळा मतदारसंघातनं 14-14.5% मतं पडली होती आणि तिकडं साधारण 68-70% मतं मला पडलेली होती. तर आता सुद्धा मी ते अनालिसिस सगळे करूनच जातो. म्हणजे आता 14 नंतर 19 मी लढवली. 14 नंतर पुन्हा मला काय फार पद नसल्यामुळं सुरुवातीला 14 ते 17 मध्ये काय फार विकास कामाच्या बाबतीत कुठलं पद नव्हतं.
पण जे 19ला माझ्याबरोबर लोक होती त्यांच्या सुखदुःखात राहून मी आपलं माझं काम करत होतो. 17ला सुदैवानं मला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं आणि मग मात्र मी करमाळा तालुक्यामध्ये कुठलाही विचार न करता, म्हणजे त्या गावातनं मतं पडलेत का, ह्या माणसाने माझा प्रचार केलाय का, अजिबात नाही. माझ्याकडे आला कारण ती एक संधी होती काम करण्याची. आणि तुम्ही ऐकलं असेल किंवा त्यावेळेस अनेक जिल्हा परिषद मध्ये टीका व्हायच्या, सगळा निधी करमाळा तालुक्याला न्याला. पण तिथं मी ते माझ्या अधिकारामध्ये जिल्ह्यातल्या प्रत्येक हेडचा निधी मला अधिकारच होता ना, तर 30% माझ्या अधिकारामध्ये तो निधी राहायचा आणि त्यातून बराचसा निधी मग मी माझ्या अधिकारातला करमाळा तालुक्यामध्ये वापरायचो. त्यामुळे चांगल्या पद्धतीनं मला त्या ठिकाणी काम करता आलं. मग त्यामधून बऱ्यापैकी ज्या गावामध्ये मला अक्षरशः 10 मतं होती त्या गावात मी 2-2, 4-4 कोटीची कामं केली. आपोआप 10चे 100 झाले तिथं. आणि 19ला त्याचा परिणाम चांगला दिसला आम्हाला. आता सुद्धा तीच परिस्थिती आहे की आता मी जे निवडणूक लढवतोय ते ह्या कालावधीत जरी कोविडचा पिरियड, त्याचे गेलेले बराचसा कालावधी, सरकारची अस्थिरता, सरकार पण त्याच्यामध्ये मी 9 महिने सरकारच्या बाहेर असणं, ह्या पण गोष्टी आहेत. पण त्यातून सुद्धा जास्तीत जास्त मी कशी कामं करता येतील आणि गाव पातळीवरच्या कामाला पण तेवढ्याच पद्धतीनं महत्व दिलं. आणि त्यामुळे मला खात्री आहे की माझं आता 118 गावामध्ये किंवा 36 गावामध्ये जी मला मतं पडलेली आहेत त्यात एकही गाव असं नाहीये की तिथं माझं 10 मतं कमी झालेले आहेत. आज उलटी वाढ मात्र एवढ्या स्पीडली आहे की ज्या गावामध्ये मला 118 गावामध्ये 3 ते 9% मतं पडलेली असे 23 गावं काढलीत मी. त्यानंतर 10 ते 20% मतं पडलेली अजून एक साधारण 27 गावं काढलेली आहेत. तर त्याच्यामध्ये पण मी भरपूर काम केलंय आणि त्या ठिकाणी मग ते संधी पण आहे ना. डायरेक्ट 3%वरून एखाद्या गावात मी 19च्या निवडणुकीला 50% मतच घेतली असेल तर आता मी किती जरी प्रयत्न केला तर तिथल्या गटातटाच्या राजकारणामध्ये मला फक्त 50 मतं वाढतील, 100 मतं वाढतील किंवा कमी झाली तर 50 कमी होतील, 100 कमी होतील. तिथं फार स्कोप नाहीये. पण स्कोप मला कुठं होता की हे 3 ते 9 आणि 10 ते 20% आणि त्या गावामध्ये जास्तीत जास्त मी प्रयत्न केलाय. आज ती गावं 3%ची, 5%ची, ही जी गावं 10%ची आतली आहेत त्या गावामध्ये 40%, 45%, 50% हे प्लस होत. हा नाही, वाढ जी आहे ती 4 पट, 5 पट, 6 पट आहे. त्यामुळे मला नक्की खात्री आहे की आपण काय केलंय 5 वर्षामध्ये किंवा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये पक्ष लढवत असताना आपण काय सगळ्या गणित घातले त्याच्यावर. आणि त्यामुळे मला खात्री आहे की मामा राज्यात सत्ता कुणाची येईल वाटतं तुम्हाला? अजून कसं आहे 10 दिवस जायचे, उद्या अजून काय काय घडामोडी होते. कारण सोशल मीडियामुळं पण आता आपण बघतो की एखाद्या घटनेमुळे सुद्धा सगळा ओव्हरऑल चेंज होऊ शकतो. त्यामुळे आज तर असं वाटत नाही की बाबा 100% कुणाची, कारण लोकसभेच्या वेळेचं वातावरण वेगळं होतं. लोकसभेला 2च घटक होते, एक सत्ताधारी आणि एक अपोजिशन वाला. ते लोकांच्या मनामध्ये 2च फॅक्ट होत्या, सत्ताधारीला द्यायचं किंवा सत्ताधारीला द्यायचंच नाही, हे 2च फॅक्ट होते. विधानसभेमध्ये अनेक अँगल आहेत त्याला, म्हणजे प्रत्येक मतदारसंघातली सिच्युएशन, तिथले उमेदवार, तिथल्या लोकल काही इश्यूज. त्यामुळं नक्की आपण आज तर सांगू शकणार नाही की 100% महाविकास आघाडीची येईल आणि माहितीची असं नाही वाटत. आणि जरांगे फॅक्टरचा अपक्ष म्हणून तुमच्या उमेदवारीवर काय प्लस मायनस असा काय परिणाम? नाही, थोडा कसा आहे, शेवटी मी सांगितलंच तुम्हाला अनेक फॅक्टर असतात आणि त्यामध्ये होऊ शकतो, म्हणजे प्लस पण होऊ शकतो, थोडाफार मायनस पण होऊ शकतो. म्हणजे निवड होणारच नाही असं म्हणणं चुकीचं आहे. शेवटी हा राज्यभराचा इश्यू आहे आपल्याकडं आणि त्याचा लोकसभेला मोठ्या प्रमाणात परिणाम दिसलेला आहे. त्यामुळे त्याचा परिणाम नकारू शकत नाही आपण. तुम्ही पुढच्या 10 वर्षानंतरचं करमाळा कसं पाहता? नाही साहेब, आता ज्या पद्धतीनं मी चाललोय, म्हणजे इथलं महत्वाचे विषय दहेगाव, कुकडी, आणि एकदा बेसिक तुमचं पाणी एकदा आलं ना की मग ते ग्रीप घ्यायला सुरुवात होतं. त्याच्यानंतर फक्त त्या योजना व्यवस्थितपणे सातत्यानं चालणं महत्वाचं आहे आणि ते करत राहिलं एक 5-10 वर्षे की आपोआपच सगळी प्रगती झालेली तुम्हाला दिसणार आहे.
आणि त्या दृष्टीनं आता कुकडीच्या बाबतीत सुद्धा फार चांगला म्हणजे मी प्रयत्न केलेला आहे. 2021 पासून जयंत पाटीलच महाविकास आघाडीच्या म्हणजे जलसंपदा असताना त्यांनी त्या गोष्टीला मला फार सहकार्य केलेलं होतं की ते कुकडीचं जे आमचं स्ट्रक्चर आहे ते 250 किलोमीटरवरती पाणी येतंय कुकडीचं. आणि मी त्याच्यामध्ये 2 वर्षाच्या सगळ्या पाळ्या बघितल्या. त्याच्या मर्यादा मला लक्षात आल्या की बाबा यानंतर इथलं क्षेत्र ह्या पद्धतीनं ओलिताखाली राहू शकत नाही. आणि मग त्याच्यावरती मी अधिकाऱ्यांशी काही चर्चा केल्या आणि त्यांच्यावरती चर्चा करत करत मला असं एक वाटलं की बाबा कुकडीचं बेसिन एकच आहे उजनीचं, तर कुकडीचं जे आमचं हक्काचं पाणी आहे ते उजनी बेसिनमध्ये सोडावं आणि उजनीतून आम्हाला लिफ्ट करून त्या परवानग्या द्याव्यात. म्हणून मी ते उजनी कुकडी उपसा सिंचन योजना म्हणून त्याच्यामध्ये सुचवली. त्यात मला पाणी मागायचं नाहीये वेगळं, पाणी ऑलरेडी तुमच्या कॅचमेंटमध्ये आहे. बरोबर. फक्त इकडं कॅनलनं आम्हाला देता येईल, त्याच्याऐवजी नदीमध्ये सोडून द्यायचं आणि लिफ्ट करून आम्ही उचलून घ्यायचं. तर त्या 2 योजना आपण त्या ठिकाणावरून प्रस्तावित केलेल्या आहेत. त्याचं बऱ्यापैकी आता मूर्त स्वरूप आलंय. त्याचे सुरुवातीचे प्रशासकीय पातळीवरचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आपण व्यवस्थित करून घेतले. त्यानंतर आता रितसर आपण फडणवीस साहेबाकडून त्याचे सर्वेसाठी जे टेंडर काढायचं होतं त्याला पैसे घेतले, टेंडर काढलेला आहे आणि आता तो डायरेक्ट सर्वे झाल्यानंतर आपण तो सुधारित प्रशासकीय मान्यतेमध्ये त्याचा समावेश करतोय. म्हणजे पुन्हा शासनाकडे आपल्याला जायची गरज नाही त्याच्यामध्ये. आता ते फायनल स्टेजला आपण ते सगळं आणून ठेवलेलं आहे आणि ते जर झालं तर उद्या भविष्यात फार मोठा इफेक्ट त्याच्यावरती होऊ शकतो. उद्या मराठवाड्यामध्ये आमच्याकडनं पाणी चाललंय, त्याचाही बोगदा आहे. जसं आम्ही भीमासेना जोड कालव्यावरती काही परवानग्या काढल्या, पाणी उपलब्ध केलं, त्या पद्धतीनेही मला ते करायचं. जास्तीत जास्त कसं करमाळा तालुकातलं क्षेत्र ओलिताखाली येईल त्या दृष्टीनं मला ती संधी आहे. मामा, तुमची लढत कुणाशी आहे आज? तर तसं बघितलं तर गॅप तर भरपूर दिसतोय. मी सांगतो म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे, कारण आता लढत असती तर इथं एकमेकाचे पाठिंबे घ्यायची परिस्थिती निर्माण झालीच नसती. लढत असल्यानंतर कशाला पाठिंबे घ्यावे लागतात. त्यामुळं मला नाही वाटत की लढत अशी लढत अशा म्हणता येणार नाही. कारण 36 गावातलंही मतदान वाढलंय माझं आणि इकडंही मी 118 गावामध्ये जे काम केलंय तर ज्या गावामध्ये मला 20 मतं होती, 50 मतं होती, तिथे 200, 100, 150 मतावरती मी दिसतोय आणि लोकांमधून दिसतोय. त्यामुळे मला माहित आहे की एकदा लोकांनी जर निवडणुका हातात घेतल्या की मग काय त्याला लढत बिडत राहत नसते. लोकसभेला सुद्धा आपण बघितलं की एकदा लोकांनी ठरवलं कोणीही काय करू शकत. तरीच करमाळा तालुक्यातली परिस्थिती दिसते. तरी विरोधक तुमच्या विरोधात जे प्रचार करतात त्याला काय उत्तर देतात? उत्तर द्यायची गरजच नाही ना, कारण हे विरोधक गेले 30 वर्ष या तालुक्यात कामच करतात. लोकांनाच माहित आहे हे बोलवच्चन आहेत. आणि मी इथं ज्यावेळेस विधानसभा लढवायला आलोय त्यावेळेस काय ह्यांचं उन्हं काढून मी मतं मिळवलेली नाहीत. मी माझं कर्तृत्व सांगितलंय, मला संधी मिळाली, मी केलेलं काम सांगितलंय अध्यक्षपदाला. आणि त्यानंतर आता आमदारकीच्या माध्यमातून मी केलेलं काम सांगतोय. मला कुणावरती टीका टिप्पणी करत बसायची गरज नाही. आणि टीका टिप्पणी करून थोडंच लोक मतं देते. मग राज ठाकरे साहेबांच्या सभेला इतकी गर्दी होती म्हणल्यावर मग बिनविरोध व्हायला पाहिजे ना. खरं आहे. तर हे होते संजय मामा शिंदे. मी राज्यातल्या तमाम पत्रकारांच्या वतीनं आणि जय हो महाराष्ट्र या मोहिमेच्या वतीनं संजय मामा शिंदे यांना शुभेच्छा देतो. आणि आजची ही भेट, नंतरची त्यांच्याशी जी भेट होईल ती नवं सरकार आणि त्या सरकारमध्ये कदाचित संजय मामा अपक्ष आमदार म्हणून मंत्री देखील झाल्याचं दिसेल, असं वातावरण महाराष्ट्रात आज आपण पाहतोय. जय हो महाराष्ट्र. धन्यवाद.